सुधारत्या आपल्या तालुक्याचे लोक आहे, जाऊन ते आपले लोक पुढे लोकांचे, मी तर मला दोष द्यायचो. जाऊ दे, त्यांनी आपल्याला मदत नाही केली, आपण कुठेतरी कमी पडलो म्हणून त्यांनी आपल्याला मदत नाही केली. यांचं काय मत फुकणीत घातलं यांचं शेपूट वाकलं, हा फुकणीत घातलं तरी शेपूट वाकलं. मग यांचं काय केंद्र हे करायचं, यांचं कवर हे करायचं, बरोबर आहे ना? त्यांनी कवर यांना झेल करायचं. हा आता कुठेतरी ग्रुप करत नाही, आता आपण काटा भरला ही सोडून द्या, येड्यांना आमदारकी सोडून द्या. तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये येऊन देत नाही का? आपल्या आपण काचच्या घरात जातो, आपण कोणाच्या जरा अरे तुम्ही माझ्या अख्याने निवडणूक पाहिली, माझ्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात लोकसभेची निवडणूक पाहिली. मी कधी राज्याच्या नेत्यावर बोललो होतो तुम्हाला? एक उदाहरण सांगा. मी देवेंद्र फडणवीसवर बोललो नाही, मी कुठल्या महाराष्ट्राच्या भाजपच्या नेत्यावर बोललो, तर देशाच्या नेत्यावर बोलायचा काही संबंध नाही ना. मी कसं बोललो, मागच्या सरकारने काय करणं अपेक्षित होतं, मागच्या सरकारने कसं फसवलं हे बोल, पण एकरी भाषेवर मी कुठल्या नेत्यावर बोललो नाही. तर ते माझं जेवढं वय तेवढं त्यांनी राजकारण भोगलंय ना, तेवढी त्यांची उंची, त्या उंची मी आज एखादा उभा राहिलो निवडणुकीला आणि मी कुठल्या तरी नेत्यावर बोलायचं, ही आपली पात्रता नाही. ही पात्रता मला समजली म्हणून तर कमीत कमी मी खासदारकीपर्यंत आलो ना. तुम्हाला पात्रताच कळायला नाही. तुम्हाला वाटलं आहे आपलं, तुम्हाला वाटलं लय लोक शिट्ट्या मारतात, लय लोक टाळ्या माझ्या. मी काल बघितलं कोण काय बोललंय, कोण काय बोललं, सगळ्यांना कोर्टात घेतलं मी. आता त्याच्यावर वकील लागलो एखादा, सगळ्यांना एकाला सुद्धा सोडित ना. मग पाहता शिवजा शेरके असू नाही तर एकाला सगळ्यांना कोर्टात मान आणि दावा लागतो. अरे निलेश लंके गप्प असला, फार तुम्ही 30 डिग्री भाषेत बोलता. हा अरे मला मी जर माझ्या 4 लोकांना सांगितलं असतं का तुमचं करता नसतं आम्हाला, तुम्हाला वाटतं नाही आता स्टेजवर बसतोय आम्ही आणि मला शिट्ट्या मारतात दोन लोकांना वर चले उद्या करतात. हा अरे एखादा वाघ 2 पावलं मागे सारला, याचा अर्थ तो घाबरलेला नसतो, तो तेवढ्या ताकदीने झेप मारलेली असतो, मारित असतो, हे विसरू नका. हा अरे आम्ही एवढ्या मोठमोठ्या लढायची तयारी ठेवतो. आमचं काहीतरी काळीज आहे ना, आमचं तर काय दम आहे म्हणूनच लढतो ना. हा का आम्ही गल्ली बोळातले का कुणी उठायचं, भिकाऱ्यांनी 4 लोकांनी गोळा करायचं. एक रांजणगावरचे एक गाव होते, त्याच्या आयुष्यात दुःख मिळालं. ती एक भिकार निघत मधले एक भिकार शिवल्या खेळायला त्या दिवशी काय केलं त्याला, आपण सरळ केलं तर केलं, काय अडचण आहे, काय करायची करा. हा 4 तास आहेत ना असे काय गावागावातल्या तयार केलं. त्यांना वाटत निलेश लंकेंची विरोधात बोलणं म्हणजे आमची लय उंची वाढली. तेवढ्या पुढे लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजतात. अरे भाषा नीट वापरा ना. हा भाषा 30 डिग्रीची भाषा माझ्या बाबत. अरे मी काय बांगड्या घालायला नाही, तुम्ही विसरू नका कधी. गांडूची आवडत नाही निलेश लंकेची, एक नाही तो हिसाब करी. हा मी केलं बोललो ना. जाऊ दे, आपली निवडणूक आहे, आपण आपल्या आयुष्य पणाला लावले, आपण आपल्या हातातला पत्त्याचा डाव फेकून दिलाय. विधानसभेच्या निवडणुकीला राजीनामा दिलाय. सगळं आपण जर उद्या संपलो तर माझ्या बरोबरचे सगळे लोक संपणार आहेत. म्हणून मी शांत होतो, म्हणून मी डोक्यात बर्फ ठेवला. मला माहित नव्हतं का कोण काय बोलतय, कोण काय माग काय चाललंय. हा माझ्या कार्यकर्त्यांना हात उचलता का? हा सोडणार नाही इथून पुढे तुम्हाला. जर माझ्या कार्यकर्त्याला कोणी जर खिंडीत अडवण्याचा प्रयत्न केला ना, पायावर करायची ताकद माझी आहे. हे राजकारण मला कोणी शिकवायचं नाही. माझ्या कार्यकर्त्याचे धंदे असणार कुणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करायचा. अरे 2 महिने माझं सरकार आहे, माझं सरकार आहे. मी तुमच्या नाकावर टिचून छाती बसून उराव बसून मी खासदार झालो. हा याच्यापेक्षा काय पाहिजे? हा ते राळे सिद्धीचे ते भिकार धंदे करतात. हा आमच्या काही लोकांना मध्यस्थी करतात, तिकडे पाटील की करतो ते. हा असे किती लोक आहेत. त्या सुप्यातले एक ते त्याला कचरा काढता नाही आला, तो चाललाय आमच्या आणीला आणायला. लावा कोणाची ताकद आहे ना, आणीला हात लावा, आता मी मोकळा आहे. आमच्या आणीला चॅलेंज करता का? लावा ना ताकद.
याच्यासाठी त्याला निवडच्या फाट्या वाढविता का? आता लावा कोणात दमे, मी येतो तिथं. हा 4 लोक गोळा करायचे, गुंड प्रवृत्तीचे लोक पाळायचे. त्यांना वाटतं हे गप्प असते. अरे आम्ही गप्प बसते, याच्यात आम्ही बोट घालत नाही. आम्ही शांत होतो. नको सगळ्यांना मी तापीत होतो. नको आपल्याला निवडणुकी काही करू नका, शांत राहा. आपल्याला पुढे मोठे ध्येय गाठायचं. आता झालो, आता मला काय झालं म्हणतात शांत राहा. आता नाही शांत राहणार मी. झालं आता माझ्या आयुष्यात जेवढं कमवायचं तेवढं कमवलं, झालं बोलणं झालं. हा पुढं मागं सरकार आलं तर त्याच्यापेक्षा मोठं होणार आहे. आता काही होत नसतं. आणि काय माझ्या विधानसभेला कोणाचं काय नाही. विधानसभेला तर लाखाभराने ह्या अडचणीच्या काळात माझ्या विश्वास टाकला ना, त्यांच्या आयुष्य त्यांच्यासाठी करण्याची माझी ताकद आहे. त्यामुळे तुम्ही डॉक्टर, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही निस्वार्थी काम केलं. मला सुद्धा माहिती आहे पाठीमध्ये येऊन कुणी कुणी काय केलं. राहायचं एका स्टेजवर, मागच्याने काय केलं मला माझ्याकडे सगळे स्क्रीनशॉट आहे. हा सगळं मी क्लिअर बोलणार आहे. आता सगळ्यांचं मला सगळ्यांचं बायोडाटा माझ्याकडे, सगळ्यांचं गणित माझ्याकडे. कुणी काय केलंय माझ्या बरोबर, हिंदू काय गावात काय कुणी प्रचार केलाय माझ्याकडे पडीने, माझ्याकडे सगळं आलेलं आहे. हा काय सरपंच काय वडनर मध्ये काय झालं का व्यवस्थित? हा सगळं माहिती सरपंचांनी पण काय केलंय वडनर मध्ये. सगळं माहिती मला कुणी काय केलंय. सगळ्यांचं बायोडाटा आहे. सगळ्यांचं मी बसलेलं सगळ्यांचं सांगत. इथं काय लोकांना सांगितलं माझ्याकडे सगळ्यांचे मुंशीचे लोक आले सत्कार करायला. म्हणजे सत्कार नका करू. काय कमी केलं तुमच्या गावाला? काय कमी केलं तुमच्या गावाला? आमचं दीपक पण ते म्हणाला नाही घे सत्कार. म्हणजे तू घे, तुला लई काय झालं सत्कार तू घे घेऊन म्हणलं सत्कार घे. अरे येत नाही का तुम्ही? संपला असतो जर आपण काय बरोबर आहे ना. तुम्ही काय प्रयत्न केला मला माहित नाही का? आपल्या गावातले सुधारित फॉर्म भरलं, तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला मागे घ्यायला लावलं. हा त्याला कोणी पण नाणे लावलं. त्याला मुंबईमधून गाठून आणलं, या आरामखोरांनी गाठून आणलं त्याला. काम त्याच्या सभेला तिकडे चालला नेता व्हायला. तुम्ही गावातली लायकी बघ ना. इकडं माझ्या नावाला निलेश भास्कर लंके सापडावला, निलेश साहेबराव लंके सापडावला. कोणी सापडा? लंकेच लंके. आमचं आम्हाला कळला लागणारच ना. तू काय शिकतो? आम्ही आमच्याकडून घेऊ का? आम्ही आमचं बघून घेऊन आमची दाढी लगेच तुझ्या दारात लगेच गेले. अरे तू नको काळजी करू. आमच्या आम्ही काही 2 पावलं मागे सोडू. हा निवड माझं काहीतरी आहे ना, निवडची नातं माझं आहे ना काहीतरी. तुला झालं विड्रॉल. हा अरे कसं काय कुणी केलंय? अरे तुम्हाला जर लायकी तर तुमची दाणी होतं पाहिजे ना. हा काय झालं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लय तुम्ही शेणशा होते तर करायचं ना काहीतरी. झालं ना काहीतरी झालं 2 दिवसात तिथं. हा काय मुळे आता तरी आता संयमाने राहा. आता चुकीचं पाऊल उचलायचं काय प्रयत्न करू नका. माझी सगळ्यांना विनंती. मुळे राजकारणात सुद्धा एका लाईनवर आहे, एका लाईनवर राहा. त्याला किंमत राहते. कोणी काय केलं काय हवं या आणि शिवाजीराव एकमेकांनी ग्रामपंचायतच्या निवडणुका लढवल्या. असं तीळ भरप्रेम कमी होऊन नाही दिलं का माणसाने? हा गावातच बघितलं नाही. तिकडं शेवगाव पातळी सगळे कारखान्यावर. नाही तर म्हणलं असतं आम्ही गावात एकमेकाच्या विरोधात लढतो, हे केलं त्यांनी हेच राहतं. कधी नाही मनात आणलं, कधी नाही काय आणलं. मनाच्या मोकळापणा घेऊन विचारत म्हणून त्यांनी याच्यात थोडी तेवढं मतदान झालं. आमचं संतोषराव प्रवीण त्यांचं काय कधी संतोषरावने मनात नाही आणलं. हा 1 नंबर काम केलं त्या विचारांनी सगळ्यांनी. आमचं बाळासाहेब वगैरे सगळे बघू शकतात. त्यांनी मग आपलं बाळावीत म्हणलं हे केलं ते केलं, लीड दिलं. आमच्या किरण सरपंच विचारा रती महाराज ते सगळे विरोध होत होते. तिकडं वांबोळीची जबाबदारी घेऊन लीड दिलं कानूर पठारमध्ये. हा दिलीप तुमच्या वार्डात किती मत दिली? 1 नंबर मत दिली. तुमचं मोरवाडीत एकच वार्ड आहे ना, एकच वार्ड आहे. तिथं तर समोरच्या 2 अंकीच मत आहे. काय ते मोरवाडीवाले काय तुम्हाला काय आहे का नाही? त्याची इज्जत ठेवा जरा. आणि काय आता ते आमचे लोखंडे काय म्हणतात मला आता त्या मामाने काय सांगितलं सभा मंडपाला कमी पैसे पडतात. काय पैसे लागतात तेवढं करून टाका. हा ठेकेदार पुढे आमदार ना अमृत
मंत्रीच मी खुणावलं. आम्हाला चिठ्ठी आली करून टाका. आमचं सुनीलला बोलून घेतलं. सुनील काय मोरवाडीवाल्यांना काय लागल ना, सुनील काय लागल ना, तेवढा मोठा मोरवाडीला सभा मंडप करून टाक. काय म्हणशील तेवढं ते करता त्यांना, जेवढं लागेल तेवढं. दिवाशेरचा रस्ता द्यावा लागेल. दिवाशेर तर माझ्या वादी करे, दिवाशेर तर माझं चौकात पण कॉलर धरू शकतो. आमचं असं वेगळं नातं आहे. आमचं म्हणजे वेगळं, आमचं एकदम मैत्रीचं पण नातं आहे का नाही. मी आलं दिवाशेरला, मला दिवाशेरला भेटण्याशिवाय करमत नाही, त्या माणसाला मला भेटण्याशिवाय करमत नाही. म्हणून काय करू नका. आपलं पण सभा मंडप काहीतरी सांगितलंय. दिलीप काय काळजी करू नको, तूच खासदार आहे. आमचं दिगंबरचं काहीतरी रस्त्यात राहील. दिगंबरचा आपल्या तुमचा दिगंबर काय काळजी नको करू. तुला एक लेटर पॅड देऊन टाकतो दोन खासदार काय तुला द्यायची तिथे आणि मंजूर कर. संदीप तुझं काय आहे का दुखणं? अरे त्या आमच्या संदीपने आमचा सुनील पुढे हा त्या बिचाऱ्यांनी त्या विठ्ठलरावने मला दाखवलं ना. आता चिठ्ठी दाखवली विठ्ठलरावने, त्यांनी समोर त्याला 65 मध्ये. अरे काय तुम्ही पण जरा पुढल्या माणसाची प्रतिष्ठा ठेवायची शिका ना. जेवढं जेवढं बरोबर आहे ना तुमचं सगळ्यांचं वाटत. अरे त्या राजूच्या आमच्या गणेश त्यांनी लोणी मागला म्हणजे लय बदल झाला आणि ते समोर त्याच्या मोबाईल मध्ये नंबर सापडले. अरे असा खटका केला लोणी मावळ, 1 नंबर मत दिले. हा ते पाबळ बिबळ इकडे त्या मस्कीवाडीत इतके मत दिले, इतके मत दिले. तर मस्कीवाडीचं पण तसंच आहे. असं गावात नाही. काय काय केलं तुम्ही, काय जादू केली काय मला तरी सांगा ना. हा माझे दरुडे बिरुडे तिथे अनिल बिरिल तर पुढून गाठून आणले. आमचा दिनेश आणि इकडे गारगुंडीचं मत, इकडे पाडळीचं मत, सगळीकडे ना. असं गाव नाही तर दुर्गा गावात आणि मत देखील किती. शिरापूर मध्ये, शिरापूरचा तू सरे हा रयत मध्ये आणि मी जनरल बॉडी सदस्य, माझ्या विरोधात टीका करतो का? तुला नाही गडचिरोलीला पाठवलं ना, तुझ्या आईला नाव बदलून ठेवीन मी. माझा टीका करतो आणि त्या रयत शिक्षण संस्थेचा जनरल बॉडी सदस्य आहे. पवार साहेब अध्यक्ष आहे. पवार साहेबांचे माझं मी का पवार साहेबांचं माझं काही ना त्या मागायचं पाहिजे. तुला लाज तर वाटली पाहिजे. कोणाच्या भाषेमध्ये बोलतो स्टेजवर हा. आपण का आपले काय लाईन काय पात्रता बघायचं. शिरापूर मध्ये मत मिळाले, हा सगळीकडे मत मिळाले. 36 मध्ये तुझ्या लायकीचं दाखव ना. तुला वाटतं नाही आता मला मोठं पद मिळालंय, कशाचं पद मिळालंय. तुला पद देणाऱ्यांना सांगतो तुम्ही ते पद काढून घ्या. हा सगळीकडे असं एक देव भरत मत मिळाले. आपल्याला चांगले मत मिळाले. आमच्या माशाच्या विचार किती चांगले पोर आहेत बिचारे. आमच्या भाऊ पाटील ज्याला विचारत ते माणूस स्वातीकरण करायचं. माझ्या भाऊ पाटील विचार, भाऊ पाटील असं तर 50 मतं वाढले असते विचार. म्हणजे सगळे शेरिका सरांचं कोणी आहे का? शेरिका सरांचं शेरिका सरांचं वन साईड मतं दिले. ते शेरिका सरांनी वन साईड मतं दिले. त्या पटवाडींनी पण चांगले मतं दिले. पटवाडीचं पण हा चांगली मतं दिले सगळे. अरे गाव नाही असं गावात सगळ्या मग गावांनी मतं दिले. असं कुठलं गाव नाही इतकं चांगलं भरभरून दिलं. खरंच यांनी वजन तुमच्या आळकुटी करण्याने असं मतं दिलं, असं दिलं. काय करायला पाहिजे तुमच्यासाठी? काय करू हा असं वाटत आहे. तर सगळ्यांना मी सगळ्यांना रांगून सगळ्यांचं पाया पडावं का काय ते पण कळा मला. काय तुम्ही काय माझ्यावर जादू केली का मी तुमच्यावर जादू केली कळा ना. एवढं घर भरून त्या ठिकाणी सगळ्यांनी मतं धिक्के दिलं. असं कुठलं गाव नाही का एकच शहरात. हा आमच्या भूकन साहेब म्हणजे त्यांनी बघितलं नाही. भूकन साहेब इतका विचारात फिरलं, इतका जिथे 3 दिवस होते भूकन साहेब किचनवर असलं ना अमृत शेख. त्याला काही काम होतं का नव्हतं. अमृत शेखला तुम्ही जर पडलो असतो ना तर तुम्ही तर रोडवर चालले असते. असा दम टाकला अमृत शेखला. सांगितलं तुमचं तर सगळं बंदच करून टाकू. अमृत शेख मला जाऊन द्या तरी काय घेऊन आलो बंद करायचं मला काय करायचं. अरे काय असे बघा ना राव, एक माणूस काय राव कोणाचं सांगू आता. किसका सगळ्यांचं म्हणजे अरे डॉक्टर सरकारी दवाखाना काय काळजी करत असेल दवाखाने माणूस हा काय काळजी करून सरकारी दवाखाने होत्या. आणि आपल्या निवडणुकीत सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कांद्याचा आणि दुधाचा. मी जरा दगडाखाली हात देतो.
मी आता खासदार झालोय, पण मला संसदेत जर शपथ घेतल्याशिवाय मी अधिकृत खासदार होत नाही. आचारसंहितेच्या अडचणी पुढे लोक बघितलं ना, काही नाही केलं तरी माझी चौकशी लावली आणि आपण जर आंदोलन केलं कोणाला दाखल केला ना डिस्क्वालिफाईड करता येते. अरे ही खिंडीत मला अडकवलं, माझ्या सुट्यातल्या लोकांचं गोरगरीब लोकांचं अतिक्रमण काढलं. अरे त्यांना माहित होतं निलेश लंकेचा आपण नाही का नस धरतोय एखाद्याची, नस धरलं त्या लोकांना माहित असतं नाक आपलं तोंड उघडतं. त्यांना माहित होतं गोरगरिबांना छाळल्यानंतर निलेश लंके जोर हात करायला येईल आणि आलं होतं जेव्हा गुन्हा दाखल करू आणि तेच निवडून येणार डिस्क्वालिफाईड पाठवायला. मी म्हणलं मी राजकारणाला संधी करणार. मी गेलो वैष्णदेवीला निघून दिवसभर मोबाईल बंद केला, माझ्या गोरगरीब लोकांना उघड्या पाडल्या, हराम पाडली. तर प्रांताला तर मी आई माहिती शिवाय दिल्या तर दिल्या. माझ्यावर निवडणुकीत पत्ता टीका झाली, कलेक्टर बोललो तर बोललो, काय फरक पडतो. एखादा अधिकाऱ्याला असंच बोललं, हा तुझा येतोय बघा यांची संस्कृती असं तर बोललं. मला काही पत्रकार लोक मीडियावाले म्हणले तुम्ही असं सांगा, नाही मी बोलत नव्हतो. माझं म्हणण्याचा उद्देश नाही, बोललो जा, मी एकदा बोललो मी शब्द फिरीत नाही. आता याच्यातलं जरी उद्या विचारलं ना कुठे तुम्ही असं बोलले का म्हणून हा बोललो. माझं काय करा, काय करायचं ते करा. भेटलो काय करायचं आता. म्हणायचं मी नव्हतोच, वेगळंच होत. काय आपल्या घोटाचं मुख नाही, जे आहे ते स्पष्ट. जे निलेश लंके त्याच्या पोटात दिला तेच वाटावं. त्यामुळे खोटं नाटक चालत नाही. त्यामुळे याला मला टिकून घेऊन द्या, टेक्निकल समजून घेऊन द्या. सचिनराव असं मोठं आंदोलन करतो ना कांद्यासाठी आणि दुधासाठी, काय जिल्ह्यात कुठल्या मंत्र्यांनी फिरावा. आपण आता सर्वसामान्य शेतकऱ्यांशी, माझ्या शेतकऱ्याची काय दुरावस्था केली, काय अवस्था केली, त्याला बिस्लरी मागे. माझ्या शेतकऱ्याला पिळवायचं काम चाललंय. आता आम्ही सुद्धा किती आम्ही पण हक्की खासदार सगळे आपल्या रस्त्यावरचे सगळे पक्के, तरी आमचे 2-3 राव आमचे एकदम पक्के शुगर पडले राव आमचं दंगेकर आम्ही ते एकदम वेगळं ते माझ्यासारखंच होता. तरी आहे ना त्या बजरंग बाप्पा माझ्यासारखीच आहे. आमचे बगरे सर जर थोडे हुशार आहेत. आता आम्ही बरोबर टोळी तयार करीत असतो आमच्या रेंजचे. महाराष्ट्रात आमच्या रेंजची लेवलचे कोण आहेत, आमची रेंज मध्ये कमी शिकलेले. आता मला आमच्या कार्यकर्त्याला वाटलं लगेच शिकला काय नव्हतं, त्याला वाटलं आता खासदार झाला म्हणजे शिकणार. मला इंग्रजीतच पत्र आणून दिलं होतं त्यांनी. आता काय करावं पाहिजे, हे बोला म्हणलं पार्लमेंट मध्ये रास करतं ना ढवळे प्रज्वल काय प्रज्वल आपला भरतच पडते का आपल्या भरतच त्याला बाप कसा माझ्या मला म्हणलं याच्यावर बोला, याच्यावर इंग्रजीत आहे. मी त्याच्या पुढे असं केलं, मला पण इंग्रजी कळत नाही. इंग्रजीत 5-4 शब्द लिहिले असे लिहिले ना असे नाही का आपण एकदम याचं पाय इकडं त्याचं टंगडं इकडं असं फास्ट लिखित केलं ना. फक्त पी लिहिला पुढं, पी म्हणजे पार्लमेंट. म्हणजे त्याला असं सांगायचं होतं मी आता पार्लमेंट मध्ये मांडील. काय काळजी नको. अरे काय कोणाची काय आईच्या पोटातून शिकून येतं काय, हे काय अवघड आहे का. अवघड गोष्ट ते शक्य नाही, जे काय एवढं अवघड आहे. जास्त 2-4 वाचलं तर मी एखादं बोलायला पण बसलो, पण तिथं बोललो ते एखादं ते पुढल्याला करायचं नाही. मराठीत ट्रान्सलेशन करून म्हणजे हेच बोलणार, मी ट्रान्सलेशन करून घेतो नाही, मीच बोलणार पण मराठीत बोलणार. हे तू देखून देतो काय आमच्या पोटात तिथं त्यांनी सुद्धा काही कामांचे पण पत्र दिले. अरे जरा मला जरा हे होऊन द्या ना, रडून द्या ना. आणि कामांचं पत्र दिलंय. अरे मी तर बऱ्याच ठिकाणी सांगतो, माझं आता नवीनच लग्न झाले, आज माझी हळद पण भेटली नाही. एखादी पोरगी लग्न होऊन आल्यावर हळद फिटायच्या आधी तिला जर म्हणलं चहा कर, तिला साखरीचा डबा सापडेल का, बुकलीचा डबा सापडेल का, भाजी कर म्हणलं तरी शेंगदाणे सापडायचं नाही, मिक्सर कुठे ठेवलेलं हे पण सापडायचं नाही. तिला त्याला अंदाज घेऊन द्या. किंवा आता अंदाज घेतल्यानंतर म्हणे सासू सासऱ्याला लपून कुठे पैसे ठेवी, कोणती चावी कुठे आहे, हे त्याला अंदाज घ्यायचं काम चालू आहे.
आमदारकीला निवडून आल्यावर अंदाज घेऊन बरोबर जुळावं का नाही? तसं मला याचा जरा अंदाज घेऊन एकदा दिल्लीला जाऊन आलोय, संसद बघून आलोय, आता बाहेरून बाहेर अजून आत नाही गेलो. आपली सवय अधिकृतच आत जात असतो, तसं जातच नाही. मी कधी त्या विधान भवनात कधीच गेलो नाही. याच्या आधी विधान भवनात नाही गेलो, मंत्रालयात आमदार होऊन डायरेक्ट गेलो. तसं पण कधी गेलो नाही. आता डायरेक्ट आता शपथ घ्यायला संसदेत जात असतो. एवढं निश्चित 100% कामाचं काही काळजी करू नका. जुळून आपण बरोबर आहे का नाही? जुळू आपण काम करू. तुमचं जेवढा केंद्रातल्या योजना असते ना सगळ्या आणू, सगळ्या योजना आणू. या आमचा सोनगुप्ता सरपंच इतका चॅप्टर आहे. मग मी म्हणले 13 लोका सगळ्या चॅप्टर लगेच काहीतरी काम मागे दत्ता थांबणार जरा. तुमचं त्याला कळ काढ ना. राजू आचारसंहिता पण नाही संपली, हा लगेच पूल बांधून द्या. हा अरे माझ्या पायातच लक्ष्मी. मी आमदार झालो, पाऊस झाला का नाही? आणि मी खासदार झालो, पाऊस झाला का नाही? आपल्या पायात लक्ष्मी. मी जुन्या लोकांचं ऐकतो. जुने लोक काय म्हणायचे, अरे आमची 10 पिढ्यांची दारिद्र्य होतं, आमचं पिढ्यानपिढ्या दारिद्र्य होतं. म्हणून या आमच्या पोराचं लग्न केलं आणि ती सुनबाई आली, तिच्या पायपुनाने इतकी लक्ष्मी आली घरात, त्याचा भरभराट आणि सोन्याचा धूर निघायला लागला. तसं आपल्या पायात लक्ष्मी आहे ना. आमदार झालं पण पाऊस आला, 5 वर्ष टँकर नाही लागले जवळ लोकांच्या गावाला. आता खासदार झालो म्हणजे नगर दक्षिण झालं ना, सगळीकडे पाऊस झाला. कुठल्या तरी लोक पेपरला वाचलं, नगर दक्षिण मध्ये पाऊस आणि उत्तर दुष्काळ. पेपरला आलं ना, गम्यात लिहिलं का? सगळीकडे शेवगावला झाला, आमच्याकडे कर्जत श्रीमंत सगळीकडे पाऊस झाला. म्हणजे टँकर मागत होतं, टँकर मागणीच बंद झालं. मला आपल्या पायात निश्चित लक्ष्मी आहे. हा आपल्या पायात लक्ष्मी. निकालाला सुद्धा पाऊस झाला, मतदानाच्या दिवशी पण पाऊस झाला थोडा. मतदान संपलं, पाऊस झाला. आणि विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा हिला आपल्या निवडणुकीमध्ये काही मत राहिले, आपल्या पाऊस झाला. 21 तारीख होती, 21 तारखेला पाऊस झाला आणि 24 तारखेला आपल्या मांडवरचं काठीवरचं पाणी पडलं. 13 तारखेला पाऊस झाला, 13 तारखेला पाऊस झाला, 24 तारखेला पण पाऊस झाला, 24 तारखेपासून दुसरा पाऊस झाला. त्यामुळे आपल्या पायात 100% लक्ष्मी आहे. आणि आपला राजयोगाचा नाद करायचा नाही हा कुणीच. आपण म्हणजे अपराजित योद्धा आहे. आपण अपराजित योद्धा हे वाक्य लक्षात ठेवा. आणि कोणाला जर तुला एखादा चांगला विचार मागत असेल तर त्याला तरी विचारा. कालच कुणीतरी म्हणलं, सकाळी कुठल्या तरी भाषणात म्हणलं, हा आपल्या अनुराग दूध एका कंपनीचे मालक, इपिटॉन कंपनी त्यांची सगळ्यात मोठी कंपनी. त्या अनुराग दूतने सांगितलं, माझे वडील श्री गोपाल शेठ दूत नगर जिल्ह्यातले सगळ्यात मोठे पहिले उद्योजक आहेत. गोपाल शेठ दूत, वेणुगोपाल दूत. त्या गोपाल शेठ दूतने सांगितलं त्यांच्या अनुराग दूत साहेबांना की निलेश लंकेच्या कुंडलीत पराभवच नाही म्हणलं, तू काळजी करू नको, तू निवडून येणार. जास्त आम्हाला भाषणात सांगत होते ते नको सांगायला. काय सरपंच, माझं सगळं जर भविष्य सांगितलं ना माणसं कळणार नाही. मी तर म्हणतो 12 वाजेपर्यंत आपण जे मागं होतो ना तर इतकं चांगलं होतं. मला निम्मे लोक तपासता आले. 12 वाजेपर्यंत काही लोकांच्या स्टेटसवर त्यांचा फोटो होता आणि 12 नंतर मी तेवढ्या धक्क्यात सगळ्यांच्या स्टेटसवाल्यांचे स्क्रीनशॉट मारून ठेवलं. माझ्याकडे काही सत्काराला आले, काय काय नाही सत्काराला तुम्ही खासदार झाले, आम्ही पण चांगलं मतदान केलेलं. बरं झालं. मला अरे नालायक का तू मतदान केलं का? हा मग तो बाकीचे पुढारी म्हणा केलं मतदान त्यांनी. मला 12 वाजेपर्यंत याच्या व्हॉट्सअपला कोणाचा स्टेटस होता बघा ना. हे नाही राव तुम्ही काहीतरी म्हणता, दाखवू का म्हणून? हा दाखवू का? ते घरी गेले संध्याकाळी म्हणजे आम्ही स्टडी केला बरोबर होतो राव. म्हणजे अरे निलेश नक्की तेवढं कसं काही कळत, सगळं कळत म्हणून तर जुळत. अरे म्हणजे कुणी किती अंगात आणलं ना ते नाही का जागरणाला अंगात येतं. कोणाकोणाचं अंगात आणलं ना सगळं क्लिअर सांगा ना. अंगात आल्यावर सुद्धा सांग.
आमचा माणूस गावात प्रचाराला आलो, हा वा पुढं येतो, वा पुढं येतो. आणि कसं आहे, जर आमच्या गावात जर आमचं त्यांचा संबंध आहे ना, त्याच्यामुळे मत आहे. अरे उमेदवार निलेश लंके त्याच्यावर तिकडला तुला काय नाही पुढं का आला गावात त्याचा, हा आता नाही ते गावातलं मला आम्हाला येत नाही ना. असंच माझा एक नगरचा मित्र, बालपणीचा मित्र, नाही जर आतून मदत केली. नेमकं गाडीकर सरांच्या मोबाईल म्हणाला, म्हणजे अमुक बोलत मला, आणि मला काय तुला कोणाचा दबाव असं नाही, ते आमच्या शहरात अडचणी, शहरातला नव्हता उभा म्हणलं, तिकडला उभा होता एरिया, तिकडला तुला ओळख येतो का, तुला त्या अंगात आलं परत नाही आला द्यायचं नाही म्हणतो. ठीक आहे, खडकावर निलेश लंके पीडित नसतो, खडकावर पीडित नसतो. बऱ्याच जणांना अनुभव आहे, जवळून आला तुम्ही हात सुद्धा करीत नाही. हात करायला वेळ लागत होता, हात करायला येण्याची खर्च होती का. इथं बऱ्याच जणांनी अनुभव पण घेतला असेल, माझ्या उठल्या गेला असं हात सुद्धा करीत नाही, असा हात नाही करीत. तर हातात हात द्यायचा आम्ही तो अनुभवला ना, अनुभव हातात सूट देत नसतो. त्यामुळं राजकारण करण्याला माणसाने ध्यानात ठेवा. खडकाव पेरून उगं कोणाला पण हाजी आजी नका करू, बरोबर आहे ना. कोणाची हाजी आजी करू नका, जिथं उभा ना तिथंच पेरा. काहींचं शेपूट काहींचा तो आकडा असतो. ठीक आहे, आपणच घेतली संधी, पण आता तर संधीच नाही. म्हणून हे करणारे लोक आहेत, म्हणून काही काळजी करू नका. आणि कोण सरपंच काय म्हणलं तुम्हाला गावात काही जुळत नाही, काय गावाच्या नादी नका लागतो, तुमची वरी अवस्था करतो. तर तो करतो, गेला शब्द गेला, शब्द गेला पाळीतोय, सगळ्या दुनियाला माहिती. शब्द गेला पाळीतो, सगळ्या दुनियाला माहिती. काय सरपंच आमचे सभापती डायरेक्ट फोन केला, सभापती साहेब तुम्ही कालवा सल्लागार समितीचे सर तुम्हाला सदस्य करून टाकलो. म्हणजे तुम्हाला जरा पाण्याची आयडिया कळती म्हणलं, हा मला काही काळजी करू नका, सगळ्यांचं करतो. काय कोणाचं गावात राजकारणाचा रोष माझ्या काही काढू नका. काय राव, गावातल्या गावात आमचं सुलभ नाही, निलेश लंके त्याला मदत केली, आम्ही कशाला मदत केली, यांचा रोष माझ्या नका काढू. माझ्याकडून काय लागत सांगा ना, मला सांगा बघ. हे गावातले लोक, गावातले पंच लोक जुळून देत नाही, आमची जरा इकडे अवस्था करतो ना, सेवा करतो ना, काळजी करू जेवण कवा तूच का हात रे, तुला तुझ्या पाठ संस्था जा बरं तू. मला सगळ्यांचे हात खोटा शेत, बरोबर ना. सगळ्यांचे सुनील तू प्रामाणिक काम केलं बिचारा. सुनील पहिल्यापासून बिचारा प्रामाणिक आहे बिचारा. सुनील हात बाहेर नाही तुझं, हे मात्र खरंय. सगळं इकडे तुम्ही पण सगळे बाळू सॉरी बरं का, बाळू म्हणलं बाळासाहेब, आपले पाडळीचे बाळासाहेब, तुम्ही पण आपले शेठजी, तुम्ही शेठचे आमचा आपले सरपंच, तुम्ही आपले ग्रामपंचायत सदस्य, तुम्ही उमेदास सगळे, तुम्ही आपले गुणवराचे सरपंच साहेब, हा कारकिरे साहेब, सगळे चेहरे मला माहिती आहे. प्रामाणिक काम करणारे माहिती आहे आणि अप्रामाणिक काम करणारे पण माहिती आहे. काय आपलं बरोबर आहे ना. अमोल शेट्टी मुंबईवरून काय घेणं या माणसाला, मुंबईवरून आमची भावकीचं आज भाषण एकदम खाऊन आणलं, हा ठीक आहे. किती चाटी फुगली ना, माझी कमी फुगली पण एवढी फुगली यांची. शंकर तू पण तुझं माझ्याकडे एकदम फुगली घेऊन आता ते शंकर जरा बघा बरं का, तू नको शंकरची काळजी करतो, तुझं बघ काय. हा ते शंकरची नको काळजी करू म्हणलं, तो पुढे जात नसतो काय, बरोबर आहे ना. सतीशने बिचाऱ्याने चांगलं प्रामाणिक काम केलं. तू पण सरकार, तुम्ही पण, म्हणजे सगळे उत्तम सगळे तुम्ही सगळ्यांनी चांगलं काम केलं. तू पण रे, तू म्हणशील एवढं युवा आता मंडप मध्ये, आपल्या मंडप मध्ये मिळवलं, माझं नाव पण नाही घेतलं. सगळं आपलं रुपेश, सगळे हे बिचारा संभाजीराव गेला पुढं, चापडगाव गेलं तिकडं. चापडगाव मध्ये किती किलोमीटर आहे, 150 ना, 150 किलोमीटर तिकडे गेले प्रचाराला, तिकडे गेले. ते पलीकडे शेजारी बसलेले, काय घेणं राजकारणाचं. माझं वार काय शिरलंय, बरोबर आहे ना. जय भवानी उद्योग समूह, माझं काय वार शिरलंय माहित नाही, नुसतं माणूस गडी नाचतोच. सगळे आपले सगळे काय संतोष, गावातलं काय असेल ते कधी मानलं नाही माझ्या समोर, पण इतकं चांगलं काम केलं. पाबळ म्हणजे आपल्याला लगेच चांगलं भरपूर
सगळे ना हे आपला हे सुद्धा आपलं बघा ना म्हणजे अनिलने आपल्या बिचाऱ्यात वडील माझे एकदम चांगले जीवाभावचे आमच्या त्या का लुणी मावळ्यात असं तिथून गेलं त्यांचा ऍक्सिडेंट झाला अनिलने वडिलांची खऱ्या अर्थाने अतिशय चांगलं काम केलं अनिलने 3 नंबर वाढला तर म्हणजे काय ते कोण उपसरपंच अरे ते त्याला फिरत नाही हा फिरत नाही सगळ्यांकडे जात नाही ते सगळ्यांना असं दाखवते का मी लई हुशार आहे बाजूला ते मला यात्रेला हातात हात आहे याला काही मॅनेज होतं काही त्याला असं वाटतं ते कधी असं कधी काही नाही का एखाद्याच्या हातात नाही का आपण काही देतो त्याला त्याची किंमतच कळत नाही कसं येते कोणाच्या हातात हात देत नुसतं हसत नुसतं ते जाऊ नको काय करू त्याचं काय आता काय तुम्हाला एक सगळ्यांनी गाणी वाजवले इथं तर सगळ्यांचे पत्रकार लोकांनी पण लय बिचारांनी काम केलं पत्रकार वाल्यांनी खरं पारण्याची अस्मिता जपली बरं का तुम्ही पत्रकार बंद होतं सगळ्यांनी पारण्याची अस्मिता पत्रकार खऱ्या पत्रकारांनी खऱ्या माझं वाक्य अंडरलाईन करा डुप्लिकेट पत्रकार लय झाले तालुक्यात टकले टुकले झाले ना तुझी लायकी काय सामाजिक काम आहे तुझं मार्केट कमिटीची चौकशी लाव याची चौकशी लाव काय राव त्याला वाटतं बोलायला लागलाय याच्या कोणत्या तरी माणसाला मी बोललो त्याला हाडफेर झाला याचं जरा तपासावर मी कोणाबद्दल बोल याच्या कुणी जवळच नातेवाईक नाही ना मजाने म्हणलो काय ओरिजिनल आपल्या आता काय बोला अरे ओरिजिनल आपला आहे मला माहिती आहे ओरिजिनल आपला आहे तसे तुम्ही असले नसते ना सगळं बिचारा सगळ्या म्हणजे एकेकाचं नाव घेतलं सगळ्यांनी अतिशय प्रामाणिक काम केलं आपलं तिकडे अनिल बिचारे अनिल सुद्धा रोहिदाचं नाव घेतलं गोविंद पुढे हा गोविंद बिचारा काय गोविंदाचं पण सततचं काय रात झोपत रे विकास काय व्हॉट्सअप फेसबुकलाच असते त्याला इलेक्शन आलं तुला झोप बी पाहिजे नाही लोक माझ्यावर करतात निलेश नेमके झोपतच नाही म्हणजे तो दुसरा निलेश नेमके झालेला दिसतो कारण फेसबुक व्हॉट्सअपला आहे त्याचं स्टेटस कारण जिथेच हिला असेल झोपण्याची यादी काढा म्हणजे बिचार सगळ्यांनी सगळ्या बाजूनी त्या माईला तू आमची ती भगिनी बिचारी ती पुढं रात्री 11 वाजता मग याला भेटली होती प्रचाराला देवदाई झाला देवदाई ठरला मी म्हणलो इकडे काय बरोबर आहे ना त्याला म्हणजे इकडे काय करताय तुम्ही दोघं नवरा बायको मला वाटतं आणायचं पाहुण्या गावळ्याकडे त्याने आम्ही प्रचाराला आलो प्रचार सगळ्या विचारायला पण तुम्ही माझं तिचं नाव घेतलं परत माझा कार्यक्रम लावतो तुम्ही नंतर एखाद्या बिचारीला बोट मोडलं जावं ना सगळ्या आमच्या सगळ्या भगिनी बिचारा इतक्या पळाल्या सगळं वेगवेगळ्या समाजातल्या सगळ्या लोकांनी घटक पक्षाने विशेष करून आमच्या मुस्लिम समाजाने तर वर ह्यानं दिले ईदच नाही अख्ख्या मतदारसंघात दिले अख्ख्या मी गोलमध्ये तर वन ह्यानं दिले मुस्लिम समाजाने काही लोकांनी माग पुढे येणारे पंटर ठेवले होते आता पंटरनी पण मला मत दिले मला येड्या म्हणजे ना आमका पंटर तुमचं काय वाटतं पालकमंत्री दोनच मत आता 2 मत पण मला झाले तुम्हाला नाही अरे काय पालकमंत्री काय असे पालकमंत्री असतात का संध्याकाळचं आपलं बघावं व्यवस्था आहे का पालकमंत्री व्हायला चाललं तर आपलं घरदार बघावा आपलं असं बघलं हिंडून एखाद्याच्या मागे इंगला मध्ये लय मोठा झाला का तुला वाटलं पालकमंत्री म्हणलं म्हणजे झालं का पालकमंत्री हा आज किती पालकमंत्री तुमची आज
तो पणच ना, तो पण वालाच म्हणतो, त्यांना काय म्हणलो एवढा नाही म्हणतात ते झालं गेलं ते गेलं मिळालं. आम्ही तर बोललो एका कार्यक्रमात बोलतो हे शूटर लोकांवर बोलते जे त्यांना त्यांच्या कोणी कोण सुद्धा नाही घेतलं ते इतके दिवस माझं जरा याच्यात होतं ना पेंडिंग मध्ये म्हणून बोलत त्यांना पण कळायला पाहिजे ना हे दिवस नाही त्याला कळालंय. मी खरंय मग अशी बोलतो ना एक वकीलच अपॉइंटमेंट केलेला आहे मी ज्यांनी ज्यांनी 30 माझ्याबद्दल भाषण केलं ना सगळ्यांनी कोर्टात घेणार. एका वकिलाला सांगितलं आता तो दुसरं धंदाच नाही करायचा त्याला विचारतोय माझ्या किती प्रेम आहे किंवा माझं लय प्रेम आहे तुमच्यासाठी जीव बी हाजीर म्हणजे जीव घेऊ नको तू माझ्यासाठी हाजीर. हे जरा हे माझ्याबद्दल आहे ना वाईट लिहिलेले ना हे बोललेत ना भुकलेत ना हे यांच्या सगळ्यांवर जरा आता कारवाईचे जरा अजिंठा लावून करतो म्हणला लागेल ना ते काढलं व्हॉट्सअपला काढलं अरे आपला विकास तिथेच काढलेत ना तिथेच करायचा तुझ्या माहिती करायला सांगू तू आता लय झालंय आता लय झालं आपण म्हणजे मी लय सहन केलंय. मी खरं संतोषराव मी इतकं सहन केलं ना संतोषराव मी आक्रमक मी काय आक्रमक तुम्हाला कळलं असं मी नाही बोलणार येत नाही 5% तू लय माझ्या पद्धतीने इतके खायचे म्हणजे खरंच तुम्ही तुमच्या काय बोलले काय सभापती असं काय बोलणं म्हणजे काय बोलले काय लायकी काय तुमची हा काय लायकी आहे काही जर आवाज पण निघत नव्हता हा बसले आत जाऊन त्याला वाटलं मी लय मोठा झालं 200 मताच्या आवाज निवडून आला त्याला वाटलं मी लय मोठा झालं 16 लोकांनी उभं केलं म्हणून तर सहज झाला नगरात झालं माझा भुकलो तिथं चाललंय भुंगलं हा गेला आत जाऊन बसला आता बस सगळं चाललं भावी आमदार याचं बघावं याच असे किती कोण हंबीरराव एक पी आता तिकडे याच कुरूंच विकार 17 गुन्हे दाखवले आणि ते चालतंय लाईव्ह येतंय लाईव्ह येते गुन्हावरच पण आहे त्याला मी बोललो त्याच्याबद्दल असं सगळे आता काय याच्याबद्दल सगळ्यांबद्दल एकमेकांबद्दल बोलायचं म्हणतात आता कोण बोलणार नाही जाऊ दे आता तुम्ही सगळ्यांनी भरभरून दिलं खरंच नाही दिलं तुम्ही खरंच नाही दिलं म्हणजे निलेश लंकेच्या दिवशी शेवटचा श्वास घेईन ना शेवटचा हे वाक्य जबाबदारीने बोलतो ते मळंकेच्या पावत्र पवित्र भूमीत बोलतो आणि मी सगळ्यांना माहिती मी देवी भक्त आहे म्हणजे माझा एका देवी भक्त असतात तुम्ही पण मी एक वेगळा देवी भक्त आहे मी देवी भक्त आहे बोलतोय मी ज्या दिवशी शेवटचा निलेश लंके श्वास घेईना त्याच दिवशी या मायबाप जयंतीला दिसतो त्याच दिवशी फक्त माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करू नका खरं गैरसमज माझं कोणाबद्दल दुमत नाही माझं कोणाबद्दल हे नाही म्हणजे माझ्या माणसाबद्दल कधी तुम्हाला कधी चुकीचं सांगितलं जातं नाही तुम्ही एवढं निलेश लंकेसाठी धुणं उचलं तुमच्या संग तुमच्याकडे बघितलं का तुमच्या संग बोलला का माझ्या मनात जाणीवपूर्वक ज्याने माझ्याबद्दल काम केलं ना त्याच्याबद्दल माझ्या मनात पण ते गेला माझा तुमचा अधिकार आहे मी चुकलो मला म्हणा ना माझ्या घरी येऊन म्हणा हे तू चुकलाय हो नाही अरे तू चुकलाय भाऊ तुमचं ना तेवढा अधिकार आहे माझ्या मला अधिकाराने सांगा पण माझ्यापासून कधी तुम्ही दूर जाऊ नका सगळ्यात माणसं सगळ्यात जास्त दुःख जे असतं ना जीवाभावाचा माणूस जर बाजूला गेला ना सगळ्यात जास्त दुःख असतं तुम्ही माझे सगळे जीवाभावाचे लोक आहे तुम्ही माझे सगळं वाईट काळात माझ्या बरोबर राहिले एवढ्या आम्ही पुढे तुम्ही माझ्या बरोबर एकनिष्ठ राहिलेले त्यामुळे माझं चुकलं मला सांगा मला तुम्ही तुमच्याकडून माझ्या बाबतीत हे चुकलं मी त्याचं दुरुस्त करून घे ना मी माणूस आहे चुकलं माझ्या पुढे एखाद्या दिवशी चुकणार तर नाही चुकलं चालता बोलता मला सांगा चुकलंय तुला हे दुरुस्त करावं लागेल हे तुझ्या आमचा अधिकार आहे हे सांगा पण माझ्यापासून कधी दूर जाऊ नका मी तुमच्यापासून दूर जाणार नाही राजकारणाच्या पलीकडलं आपलं नाते राजकारणाच्या पलीकडलं ना आज या गजाला एखादं मिळालं नाही नंतर आहे ना माझ्या डोक्यात आहे आज नाही मिळालं नंतर आहे संपले का दिवस आपले अरे राजकारणात आपले सगळे दिवस उज्ज्वल आहेत
आज जिल्ह्यातले मोठमोठे लोक आपल्याकडे अपेक्षित पाहतात निलेश लंकेच्या बरोबर राहिल्यानंतर आपल्याला काहीतरी राज्यात काम करण्याची संधी मिळेल, जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळेल, हे जिल्ह्यातले लोक विचार करतात. राज्यातले लोक कधी कधी आपल्याकडे अपेक्षित पाहतात अरे निलेश लंकेच्या बरोबर आपण संपर्कात राहिलो तर आपल्या राज्यात सुद्धा काम करायची संधी मिळेल. एक उलट राज्यातले लोक विचार करतात, जिल्ह्यातले लोक विचार करतात अरे तुम्ही तर माझ्या जीवा भावाचे, तुम्ही तर माझ्या एकदम रक्ताचे नात्यातले, तुम्ही माझ्या एकदम रक्ताचे नात्यातले जीवा भावाचे लोक आहेत सगळे तुम्ही. त्यामुळं सगळ्यांचा अधिकार आहे, सगळे कधी अंतर देऊ नका, सगळे कधी एकमेकाबद्दल द्वेषाने वागू नका, एकत्र राहू, प्रेमाने राहू. राजकारणात काय मिळायचं काय नाही मिळायचं या पुढे आपण पाहू शकत नाही, सगळं काय मिळणार आहे. समस्या पडल्यावर भाग्यसाठी किसी को कुछ नहीं मिळतं, नशिबात असल्यानंतर सगळं मिळतं, नाही आता मिळालं तर नंतर बघू, वेगळ्या मार्गाने बघू. सगळ्या बाजूने आपण वेगवेगळ्या प्रत्येकाचं 100% सगळ्यांना तुम्ही समाधान करू शकत नाही, पण जेवढं जास्तीत जास्त करता येईल ना तेवढं करण्याचा प्रयत्न केला करीन. हात तुम्हाला ठिकाणी शब्द देतो, थांबतो. रामकृष्ण आहे.